दर्शक नमस्कार. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत प्रभाग क्रमांक 16 क च्या उमेदवार सौ सीमा यलगुलवार यांच्याशी. यलगुलवार मॅडम, आपलं स्वागत. खरं तर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रभागामध्ये रंगतदार अशा लढती होत आहेत, लक्षवेधी अशा लढती होत आहेत आणि राजकीय वर्तुळाचं तसं शहरवासियांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामध्ये येतो तो प्रभाग क्रमांक 16 आणि त्यातही काँग्रेसनं इथून प्रभाग क्रमांक 16 क मधून सीमा यलगुलवार यांना उमेदवारी दिली आहे. मुळामध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्राशी अगदी त्यांचा नित्य असा आपण म्हणू की ती निगडीत आहेत त्या शैक्षणिक क्षेत्राशी. दुसऱ्या बाजूला अगदी बँकिंग क्षेत्रात देखील त्यांनी काम केले. अशा एका सुशिक्षित उमेदवाराला काँग्रेसनं प्रभाग क्रमांक 16 क मधून जी दिलेली उमेदवारी आहे तर ती अतिशय लक्षवेधी अशा पद्धतीची आहे आणि त्यामुळंच 16 क च्या लढतीकडं लक्ष लागलेलं आहे. एक सक्षम महिला उमेदवार काँग्रेसनं 16 क मधून देऊन आपल्या पक्षाचं आव्हान जे आहे मुळात तर ते कायम ठेवलेलं आहे. यलगुलवार, स्वागत आपलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही मतदारांसमोर जाताय कशा पद्धतीचे मुद्दे तुम्ही मतदारांसमोर मांडताय? मतदारांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, आता सध्या साधारण 7 ते 8 वर्ष नगरसेवक नव्हते कुठल्याच प्रभागात, त्यामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, खड्डे, तसंच ड्रेनेजचं पाणी म्हणजे ते अगदी त्यांच्या घरापर्यंत पोचतंय. स्ट्रीट लाईट नाही आहे, टोटली काळोख असतो त्यांच्या घरांसमोर. तर ते खूप म्हणजे मूलभूत गरजांपासून ते वंचित आहेत. आणि पाण्याचे प्रॉब्लेम की अक्षरशः सुशिक्षित सोसायटीत सुद्धा मला मतदार डायरेक्ट बोललेत की सिनियर सिटीजन्स, जर 8 दिवसांनी आता पाणी येत आहे, जर 2 दिवसात पाणी देणार असाल तरच मत घालतो. ही अवस्था आहे. नाही, ही अवस्था, हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय, पण आता हे भाजपने पुन्हा एकदा आश्वासन दिलं आम्ही तुम्हाला दररोज पाणी पुरवठा करू, याबद्दल आता काय वाटतं सगळं? ही आता गेले 10 वर्ष भाजप आपल्याला असं आश्वासन देतच आहे. त्याच मुद्द्यांवर ते रणनीती आखतंय. परंतु मला असं सांगायचं आहे की आपण खोटे आश्वासन न देता की बाबा मी 2 दिवसाआड वा 3 दिवसाआड जे काही असेल त्यानुसार जी खरी परिस्थिती आहे ती आपण जनतेला सांगून त्यानुसार त्यांच्या सोयीस्कर त्यांना होईल असं 2 दिवसाआड पाणी देऊन, ते पण पाण्याच्या वेळा ज्या आहेत त्या महिलांना त्रासदायक असू नयेत की महिलांना झोप होत नाही की पहाटे 3ला पाणी सोडलं जातं, 4ला सोडलं जातं किंवा अगदी रात्री 12ला सोडलं जातं. ते खूप त्यांना त्रासदायक होतं. तर आपण त्यात सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण आता आपण 21व्या शतकात आहोत, सोलापूरसारख्या शहरात आहोत जिथं आपण IT पार्कचं स्वप्न दाखवतोय लोकांना, विमानतळाचं स्वप्न दाखवतोय. तर पाण्यासारखी मूलभूत सुविधा आपण त्यांना अतिशय म्हणजे पुणे मुंबईच्या धर्तीवर देणं गरजेचं आहे. नाही, हे आश्वासन देखील तुम्हाला खोटं वाटतं की आता इथं दररोज पाणी पुरवठा होईल असं? हो, खोटं वाटतं. म्हणजे खोटं आहेच आहे. निवडणुकीचा मुद्दा असाच म्हणायचा की आपण लोकांना ते दररोज पाणी पुरवठ्याचं आश्वासन भाजपकडनं दिलं जातं. हो हो मॅडम, आणखीन एक आहे की जेव्हा तुमची ही सगळी उमेदवारी जाहीर झाली, खरं तर आणखीन एक आपल्याला इथं महत्त्वाचा मुद्दा मांडायचा म्हणजे सीमा यलगुलवार म्हटल्यानंतर यलगुलवार घराण्याच्या त्या सून, त्यामुळं तिथं समाजकारण राजकारण त्यांनी जवळनं पाहिलं आणि आता स्वतः त्या निवडणूक आखाड्यात आहेत. आणि या जोरावरती आणि शिक्षिका म्हणून त्यांचं जे कार्य आहे ते आणि समाजकारणाशी देखील त्यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळं जेव्हा ही सगळी उमेदवारी जाहीर झाली आणि लोकांपर्यंत तुम्ही जेव्हा पोचताय, तुमच्या उमेदवारीचं कशा पद्धतीनं स्वागत झालं सगळीकडंच? म्हणजे जेव्हा तुम्ही मतदारांच्या भेटीगाठी घेताय तुमचं स्वागत जे म्हणू आपण तर ते कशा पद्धतीनं होतं की एक सक्षम महिला काँग्रेसनं इथून दिली प्रभाग क्रमांक 16 क मध्ये? सर्वप्रथम माझे सासरे जे प्रकाशजी यलगुलवार आहेत तर ते अतिशय निष्ठावंत आहेत की 40 वर्ष झालं काँग्रेस बरोबर जोडले गेलेत आणि काँग्रेसच्या पडत्या काळात आपण काँग्रेसला मजबूत करायचं हे त्यांचं ध्येय की काँग्रेसला पुन्हा सोन्याचे दिवस आपण आणणार आहोत, आणायचेच आहेत. या ह्याच्यावर आम्ही कार्य करत आहोत. म्हणजे अजूनही माझे पतीसुद्धा काँग्रेसच्या विविध म्हणजे तेही नगरसेवक होते आणि विविध आता त्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. तर लोकांना ते माहिती आहे, त्यामुळे ते लोक आनंदित आहेत की हां चला यलगुलवार घरातलं कोणीतरी पुन्हा आलंय, हा एक आनंद आहे आणि विश्वास आहे मुळात
की साहेबांनी आमचं हे काम केलं होतं, आमचं ते काम केलं होतं, साहेब आहेत ना, मग तुम्ही निश्चिंत राहा, असं एक आहे. आणि जिथे जाऊ तिथे आमचे विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थी स्वतःहूनच मॅडम आम्ही सांगतो, आम्ही करतो, तुम्ही येऊ नका, अशी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया, पालकांची प्रतिक्रिया आहे. आणि मी यापूर्वी पण महिला महोत्सव आणि इतर सामाजिक कार्य, आरोग्य शिबिरं आमच्या शाळेतल्या पालकांसाठी आणि मोदी परिसर भागातली सर्व म्हणजे नागरिकांसाठी सुद्धा त्यांच्याबरोबर आरोग्य शिबिरं भरवलेली होती, बरीच सामाजिक कार्य केलेली आहेत. त्याचप्रमाणे झाडं लावणं, जे प्रदूषणमुक्त आपल्याला शहर करायचं, या दृष्टीने म्हणजे राजकारणात येण्या अगोदर म्हणजे ही सामाजिक कार्य बरीच आम्ही केलेली आहेत. हा प्रतिसाद कसा मिळतोय, म्हणजे मतदारांचा प्रतिसाद हा 16 कदाचित तुमच्या या म्हणजे प्रचार फेऱ्या जवळपास दोन फेऱ्या जरी पूर्ण झाल्या असतील, या दरम्यान नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? नागरिक तर म्हणजे छान प्रतिसाद देत आहेत आणि यात काँग्रेसलाच यश मिळेल याची मला खात्री आहे. यावरून आणखीन एक विचारायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण ही जी योजना आहे, तर या योजनेचा एक मोठा परिणाम आणि प्रभाव आपण लोकसभा विधानसभेला पाहिला. वाटतं का की पालिका निवडणुकीत सुद्धा काहीतरी हा मुद्दा लाडक्या बहीण योजनेचा चालेल का? तिथं तुम्हाला लोकांच्या समस्या जाणवतात की या योजनेचा लाभ मिळण्यापेक्षा या योजनेपासून वंचित असणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा काही तक्रारी वगैरे तुम्ही पाहिल्यात का? म्हणजे महिलांमधनं काय भावना आहेत या सगळ्या? म्हणजे सुरुवातीला कसं झालं की अगदी मिडल क्लासच्या लेडीजला सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीची योजना दिलेली आहे. नंतर ती जसा जसा तुमचा लोड वाढत गेला तशी कमी, त्यातनं छाटणी होत गेलेली आहे. हे एक झालं लाडक्या बहिणीचं. आणि ते आता पैसे वेळेवर येत नाही आहेत. आणि जरी लाडकी बहिणीची योजना इकडे दिली तर तिकडचं ज्या इतर संजय निराधार असतील किंवा अजून कुठल्या योजना असतील तर या योजनेमध्ये फरक पडलेला आहे. बाकी कुठेच जो निधी यायला हवा आहे, जे इतर सरकारी योजना आहेत तिथे तो फरक पडलाय. म्हणजे त्या योजनांचा लाभ नाही मिळत आहे. मॅडम थोडंसं आपण म्हणजे तुमच्या प्रभागाच्या थोड्याशा राजकीय स्थितीकडे आपण येऊयात. म्हणजे आता जी सगळी उमेदवारी आहेत, खरं तर 16 हा जो प्रभाग आहे महिला राखीव, तर तिथून असं दिसतं आपल्याला उमेदवारांची भाऊगर्दी आपल्याला दिसते. आणि त्यातही जेव्हा हे सगळे उमेदवार इतक्या मोठ्या संख्येने उभे आहेत, मुळामध्ये काँग्रेसचा जनाधार असलेली जी मंडळी, म्हणजे आपण म्हणू की काँग्रेसचा जो जनाधार आहे त्याची कुठे विभागणी होईल असं तुम्हाला वाटतं का? की आता ही जे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये असं आहे की जे काँग्रेसचे पूर्वापार मतदार आहेत तर ते वळतील असे काही उमेदवार या 16 मधून आहेत. मग त्याच्यामध्ये आपण एमआयएमचं उदाहरण घेऊया, आणखीन काही उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडनं उभारलेले, बरोबर. तर तिथं मताची विभागणी होईल का जी काँग्रेसची मत करतात? हो हो. तर असं काही चित्र तुम्हाला वाटतं का तुमच्या या 16 मधून? सगळ्यात महत्वाचं कसं आहे, आधी फिरदौसताई होत्या विद्यमान नगरसेवक, तर त्या काँग्रेसकडनं होत्या, तर त्या काँग्रेस विचारधाराच्या होत्या, त्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिली होती. त्यांच्या मागे काँग्रेसचं हाताचं चिन्ह होतं, त्या बेसिसवर त्या निवडून आल्या होत्या. पण आता लोकांचं त्यांच्यावर रोष आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या विरुद्ध मी म्हणजे लोकांची नाराजी बघतीये की काही ठराविक टप्प्यात त्यांचं काम आहे, काही ठराविक टप्प्यात त्यांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही आहे. हा एक मुद्दा आहे. आणि आता लोक, मला नाही वाटत की काँग्रेसची लोक की त्यांना वोट देतील. काय एमआयएम पक्षात फिरदौस पटेल आहेत, याचा फटका त्यांना बसू शकतो असं म्हणतात? बसू शकतो. आणि मुळामध्ये आपण म्हणतो आणि त्यांच्या पक्षाची पण म्हणजे सध्या परिस्थिती पाहता अस्थिरता आहे सगळी, तर मला नाही वाटत की एमआयएमला आपण घाबरायची काही गरज आहे. असं वाटत नाही की एमआयएम असं काही तुमच्या 16 प्रभागामध्ये काही स्ट्रॉंग आहे वगैरे? नाही. एकंदरीत म्हणजे एमआयएम मध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या काही पदावरून झाले असेल किंवा, तर सीमा यलगुलकरांचं म्हणणं असं दिसतं की जी काही राजकीय परिस्थिती एमआयएमच्या बाबतीतली आहे तर त्याच्यामुळे एमआयएमचं कुठलंच आव्हान नाही असं तुम्ही म्हणता? मला वाटत नाही. शिवाय राष्ट्रवादीचं म्हणाल तर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आपल्याकडे, ज्या घड्याळ त्यांचं चिन्ह आहे.
मग लोकांना हेही माहीत आहे की घड्याळाला जर आपण मत दिलं तर आपण कमळाला मत दिल्यासारखं आहे. त्यामुळे लोकांमध्ये तो अवेअरनेस आहे. त्यामुळे जी काँग्रेसची मतं आहे ती काँग्रेसलाच पडणार. जी सेक्युलर लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहेत, ती काँग्रेसला देतील. मॅडम, हे जे सेक्युलर तुम्ही म्हणताय, तर सेक्युलर जी विचारधारा आहे ती तुम्हाला म्हणजे असं नाही वाटत की MIM आणि राष्ट्रवादीच्या मागे जाईल किंवा आणखीन एक अपक्ष उमेदवार 16 प्रभागातूनच उभे आहेत, हो, 16 हो. सेक्युलर मतं जी आहेत त्यांच्या मागे जाणार नाहीत, कशावरनं म्हणताय? थोडीफार जातील, पण त्यांचं असं काही ठोस काम नाही आहे किंवा त्यांचा समाजात काही असा ठसा नाही आहे की बाबा ह्यांचं खूप छान कार्य आहे की त्याच्यामुळे त्या व्यक्तीला द्यावं. आणि फिरदौस पटेल यांच्यावरती तुम्ही म्हणताय की MIM मध्ये त्या गेल्या, मुळात ही गोष्ट तुमच्या मध्यावर पडते असं म्हणताय? नाही, उलट म्हणजे त्या तिथे गेल्यामुळे लोक त्यांना देणार नाहीत. जर त्या आमच्या बरोबर राहिल्या असत्या तर त्या अगदी आरामात आल्या असत्या. नक्कीच, म्हणजे हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो 16 मधला, की फिरदौस पटेल ज्या उमेदवारांपूर्वी काँग्रेसच्या होत्या आणि आता MIM मध्ये, तर त्यांचं म्हणणं असं की MIM मध्ये असल्यामुळं काँग्रेसच्या मतांवरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही होणार. याचबरोबर जे विरोधक आहेत मुळामध्ये, जे आता आपण पाहतोय की भाजपकडनं मोठ्याच प्रमाणात दावा करण्यात येतो की आम्ही जिंकूच किंवा आम्ही बाजी मारणार, असं जे काही म्हटलं जातं, तर त्या बाबतीत काय वाटतं की खरंच परिस्थिती अशी आहे का की नाही भाजपाची हवाच आहे प्रभाग 16 मध्ये वगैरे, असं तुम्हाला काय वाटतं? काही ठराविक टप्प्यात आहे, कारण ते काही टप्प्यापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे मला असं फारसं त्यांचं कुठे दिसलेलं नाही. आणि आणखीन एक म्हणजे आता तुम्ही सगळ्या प्रभागामध्ये पूर्णपणे तुम्ही आता एक प्रचाराच्या निमित्तानं जात आहात. लोकांचे कोणते प्रश्न तुम्ही पाहिले? कारण तुम्ही म्हणत होता की यापूर्वी जिथे काही नगरसेवक म्हणून होते तर त्यांचं काही तसं काही कार्य झालं नाही, काही नाही, पण लोकांचे नेमके प्रश्न कुठले पाहिलेत तुम्ही ह्या प्रभाग 16 मध्ये? प्रभाग 16 मध्ये अतिशय गरजू लोक आहेत, जे हातावर काम करणारे विडी कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, जे त्यांचं पोट त्यांच्या हातावर अवलंबून असेल. मग त्यांना अगदी मूलभूत गरजा आहेत त्यांच्या, की स्ट्रीट लाईट असावा, की व्यवस्था स्वच्छ आणि वेळेवर पाणी यावं, ह्या अतिशय मूलभूत गरजा आहेत. की ड्रेनेज चे प्रॉब्लेम असतील, की त्यांच्या घरासमोर ड्रेनेज भरतंय अगदी घरासमोर, ते अतिशय म्हणजे त्यांच्या आरोग्याला धोकादायक अशी अवस्था आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये ती नाराजगी आहे की आमच्या मूलभूत गरजांकडे कोणी बघत नाही आणि फक्त मतं मागायला येतात, हा लोकांचा रोष आहे. त्याचबरोबर मॅडम आणखीन एक आहे की तुमच्या उमेदवारीमुळं खरं तर 16 मधलं एक आपण असं म्हणू की राजकीय समीकरणच थोडंसं काहीतरी बदलतं आहे. यातून काही एक दडपण वगैरे किंवा असा काही तुमच्या उमेदवारीनंतर कुठं काही दबावाचं काही राजकारण किंवा अन्य पक्षांचं कुठेतरी वेगळं गणित असं तुम्हाला काही दिसलंय का? म्हणजे हे जे सर्व राजकीय पक्ष आहेत हे कुणी संपर्कात आलंय की नाही? मॅडम तुम्ही राजकारणात कसे का, असे काही प्रश्न कधी तुम्हाला विचारले गेले? नाही, तसे मला कोणी काही विचारलं गेलं नाही. पण काही लोकांना असं वाटतं की ही नवीन आहे, हिला काहीच कळत नाही, त्यामुळे हिच्यामुळे काही फरक पडणार नाही, असं लोकांना एक गोड गैरसमज आहे. पण नक्कीच फरक पडेल. आणि आमचं जे पॅनल आहे त्यात अ मध्ये आसादे सर, ब मध्ये दफेदार मॅडम आहेत, तर ते हेही दोघं रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत. मी स्वतः मुख्याध्यापक आहे आणि चौथे जे आहेत नरसिंग कोळी, तर ते सुद्धा व्यापारी आहेत. तर तिन्ही मुख्याध्यापक आहेत, सुशिक्षित आहेत. त्यामुळे आमचं पॅनल खूप चांगलं आहे आणि लोकांमध्ये तो विश्वास दिसतोय. मॅडम, तुम्ही खरं तर म्हणजे आणखीन एक मुद्दा आपल्या चर्चेमध्ये खरं राहिला, शिक्षण क्षेत्रावरून नाट्य क्षेत्रात देखील तुमचं सगळं कार्य आहे. या माध्यमातून लोकांशी कसा संवाद साधण्यात येतोय आता सुद्धा? म्हणजे याच बालनाट्याच्या बाबतीत तुम्ही काम करता आहात. मी बालरंग, जेव्हा तुम्ही मतदारांसमोर जातात तो पण एक भाग असतो की त्या क्षेत्रातले आपले मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. बरोबर. कसं स्वागत होतंय? नाही, त्यांच्याकडनं छानच म्हणजे ॲप्रिशिएबलच हे झालं की समाजाला एक चांगलं नेतृत्व करणारे व्यक्ती, सुशिक्षित उमेदवार मिळाला, हे त्यांचं आनंद त्यांना तो झाला त्या गोष्टीचा.
मी बालरंगभूमी परिषदेची जिल्हा शाखेची अध्यक्ष आहे सोलापूरच्या. मग उलट त्याच्यातनं आम्हाला पालक, लहान विद्यार्थी हे सर्व आमच्याशी कनेक्टेड आहेत सोलापुरातले. छान प्रतिसाद मिळाला, अरे मॅडम तुम्ही उभे आहात का, आम्ही देणार, तुम्ही यायची गरजच नाही असं. कुठला प्लस पॉईंट वाटतं मॅडम हे सगळी निवडणूक लढवताना तुम्हाला, की एक शिक्षकी पेशा आहे, बँकिंग क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलं आहे, दुसऱ्या बाजूला आपण जर यलगुलवार कुटुंबियाचा विचार केला तर त्यांचं कार्य दिसतं. कसे प्लस पॉईंट वाटतात या सगळ्यामध्ये? सगळ्याच गोष्टी अशा जुळून आलेल्या आहेत. म्हणजे माझं आधी मी SBI मध्ये होते, नंतर शिक्षिका झाले, मग मुख्याध्यापिका, आणि मग समाजकारण त्यात आलं, मग बालनाट्य म्हणजे बालरंगभूमी मधून मी सर्व सांस्कृतिक याच्यात पण जोडली गेले. आणि सर्वात मुख्य म्हणजे माझ्या सासऱ्यांचं जे त्यांचं कार्य आहे, त्यांचं कार्य, मिस्टरांचं कार्य, म्हणजे हे सगळं लागून आलं. म्हणजे त्यांचा सर्वात मोठं यात श्रेय आहे की लोक त्यांच्या कामाला ओळखतात. अजूनही लोक त्यांनी केलेल्या कामाबद्दल सांगतात, हे रस्ते आम्हाला त्यांनी करून दिले, तेव्हा आम्हाला त्यांनी या योजना करून दिल्या, किंवा ही एवढी मंदिरं सुद्धा त्यांनी बांधलेली आहेत. डोळ्यासमोर कशा पद्धतीचं विजन आहे? उद्या जी निवडणूक होईल 16 तारखेला जेव्हा निकाल येईल आणि प्रभाग क्रमांक 16 मधून आपला विजय झाला, तर कशा पद्धतीचं एक डोळ्यासमोर विजन आहे प्रभागाच्या बाबतीत? म्हणजे कोणत्या सुधारणा तुमच्या डोळ्यासमोर आहेत की नाही, नागरिकांना आपण ह्या सेवा सुविधा द्याव्यात? त्यांच्या मूलभूत गरजांशिवाय मला माझ्या दृष्टीने एक महिला या ह्याच्याने मी म्हणते की सर्व महिलांच्या हाताला काम मिळावं, महिला या आर्थिकरित्या स्वतंत्र व्हाव्या, हा माझा पहिला हे आहे की पहिला म्हणजे महिला सक्षमीकरण करण्यावर माझा भर जास्त असेल. महिला सक्षमीकरण महत्त्वाचा भाग येतो, कारण नागरी सुविधांबरोबर महिला बरोबर अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. पण आणखीन म्हणजे जेव्हा आपण पाहतो की तुमच्या 16 मध्ये जेव्हा महिलांची एवढी गर्दी उमेदवार, आणि तुम्ही म्हटलं की MIMचं एक राजकारण ज्या पद्धतीचं आहे, तर सेक्युलर त्यांच्याकडे जाणार नाही, आणखीन राष्ट्रवादीचं उमेदवार आहे तिथे सेक्युलर कोणी जाणार नाही, किंवा अपक्ष देखील एक उमेदवार उभे, तुमचं म्हणजे तिथं सुद्धा काही नाही जाणार. एक हे सगळे उमेदवार पाहिल्यानंतर एक वेगळेपण, काँग्रेस उमेदवाराचं वेगळेपण म्हणून आपल्याला काय सांगता येईल? मग एक तर म्हणजे तुमची जी उमेदवारी ती वेगळ्या पद्धतीची कशी म्हणता येईल, कारण हे ज्या पद्धतीनं लोकांसमोर हे मत मागतात आणि उमेदवार, तुमचं वेगळेपण कशा पद्धतीने सांगता येईल तुमच्या उमेदवारीचं? निष्ठावंत आणि विश्वासार्थ उमेदवारी आहे की हे दोन्ही गुण शक्यतो सगळ्या उमेदवारांकडे नसतात. आजकालचं जे वातावरण म्हणजे राजकारण आहे, तर सत्तेसाठी पक्षांतर करणं किंवा पैशासाठी काहीही करणं, हे जे सध्या जे वाईट राजकारण चालू आहे, तर ते तसा कुठलाही कलंक आम्हाला लागलेला नाही. म्हणजे अतिशय MIM उमेदवाराच्या बाबतीत 16 मध्ये घडतं, तुम्ही म्हणता की ते नाहीये. आम्ही अतिशय म्हणजे लोकांच्या विश्वासास पात्र ठरू शकतो, निष्ठावंत आहोत आणि दिलेला शब्द पाळतो. आणि आणखीन एक म्हणजे आता भाजपने म्हणजे शहर विकासाच्या बाबतीत म्हणून त्यांनी आता ते विमान सेवेचा ते मुद्दा वापरतात, किंवा समांतर जलवाहिनीचाही मुद्दा, IT पार्कचंही स्वप्न दाखवलं जातं भाजपकडनं. बरोबर. खरंच इतका विकास तुम्ही मान्य करताय का, की भाजप जो दावा करतोय की नाही आम्ही शहराचा एवढा मोठा विकास केला, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी म्हणजे पटणार आहेत का, खऱ्या वाटतात? आता तुमच्या समोरच की आपण स्मार्ट सिटी भाजपाने आणली, सोलापूरचं नाव आलं, पण ते स्मार्ट सिटीचा घोटाळाच भरपूर झाला, त्यात पैसाच खाण्यात आला. जे आपल्या आता रंगभवनला जे एवढं मोठं सुरुवातीला लाईट्स वगैरे केले किंवा फाउंटन केलं, जे सुशोभीकरण केलं, ते मोजून एक 6 ते 8 महिने चालू होतं, त्यानंतर बंद पडलं. आणि आज त्याची दुरावस्था तुम्ही बघताय. आपल्याकडे कंबर तलाव आहे, कंबर तलावाची दुरावस्था काय आहे, तिथं लाइटिंग नाही, किंवा जे पाण्यावरच्या ज्या हे आहेत जलपर्णी, त्याच्याने ते सगळं व्यापलेलं आहे. उलट ते पाणी दूषित झालंय, म्हणजे काहीच केलेलं नाहीये. या बेसिक गोष्टीच आपण जर केल्या नाहीयेत, आपल्या शहरात बागा नाहीयेत,
की बाबा लहान मुलांना कुठेतरी बाहेर न्यावं, एक पार्क सोडून कुठेच नेता येत नाही. म्हणजे एक महिला म्हणून जर मला विचार की लहान मुलांना कुठे नेणार तुम्ही, कुठलीच बाग अशी नाही की बाबा या बागेत नेणं सेफ आहे, छान आहे किंवा प्रसन्न वातावरण आहे. ह्या मूलभूत गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. तर तुम्ही IT सेक्टरच्या मोठ्या गोष्टी करून उपयोग नाही. आणि ITचे आपली गेलेली मुलं मुंबई पुण्याला जी आहेत ती जरी आली शनिवार रविवार, अरे बापरे तुमच्याकडे पाणी नाही, तुमच्याकडे बोरचं पाणी, म्हणजे ते बोलायचं या सगळ्या गोष्टी. लाईट कधीही जातात, आजही. तर ती मुलं उलट 2 दिवसाला आली तरी वैतागून निघून जातात. मग या नुसत्या मोठ्या गोष्टी बोलून उपयोग नाही. त्या खरं अंमलबजावणी करणं जास्त गरजेचं आहे. यादून आणखीन मॅडम आता थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा म्हणजे खरं तर तुम्ही म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या मुख्याध्यापिका म्हणून सेवेत आहात तुम्ही सध्या, आणि याच्या आधी बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही सगळं काम केलं. राजकारणात यावं असं का वाटलं? म्हणजे आता आपण महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला हा सगळा प्रश्न विचारतोय की एकदम म्हणजे अशी इच्छा का झाली की चला आता आपण राजकारणात जावं, ते कसं समाजकारण त्यातून हा पुढचा टप्पा म्हणायचा आता? ते असं म्हणतात ना, शिवाजी जन्माला यायला हवा पण तो माझ्या घरी नको दुसऱ्याच्या घरी हवा. ते तसं झालं. म्हणून मग मी ठरवलं की नाही, की आपण एक सुशिक्षित आहोत आणि लोकांचा आग्रह असतो की मला खूप म्हणजे मी सडनली आलेली आहे, माझा इथे येण्याचा हेतूही नव्हता, पण लोकांचा आग्रह असतो, मी उतरले की नाही एक सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे म्हणून मी आलेली आहे. पण याचबरोबर तुम्ही एक घरातलं वातावरण तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे. कुटुंबातलं हे राजकारण कशा पद्धतीचं आहे? म्हणजे खरं तर येलगुला सरांचा किंवा अगदी आपण मनोज सरांचाही सगळा विचार केला तर एक कामगार वस्ती किंवा आपण ज्याला म्हणू की कष्टकऱ्यांचा सगळा भाग, तिथं सुद्धा त्यांचं एक कार्यक्षेत्र येतं. त्यांचं एक राजकारण कशा पद्धतीचं पाहिलंय? म्हणजे एक गरजूंना दिलासा देण्याचं धोरण किंवा अन्यायाची विशेषता तुम्हाला काय सांगता येईल? अतिशय म्हणजे त्यांचं राजकारण म्हणजे आणि तुम्ही निष्ठावान हा शब्द फार महत्वाचा वापर. हो, राजकारण म्हणण्यापेक्षा राजकारणापेक्षा 20% राजकारण आणि 80% समाजकारण मी त्यांचं बघितलेलं आहे. ते राजकारण करायला जातच नाहीत, अदरवाईज ते आज मंत्रालयात असले असते. हो. आणखीन एक म्हणजे आता तुम्हाला कोणाबरोबर ही लढत जी आहे ती तुमची कोणाबरोबर होईल असं वाटतं? म्हणजे MIM तुमचा प्रतिस्पर्धी आहे की भाजप तुमचा प्रतिस्पर्धी आहे की राष्ट्रवादी प्रतिस्पर्धी? ह्यातलं कोण वाटतं की याच्या बरोबर आपली काही फाईट होईल असं? म्हणजे शेवटी आपण एक आपल्या तुमच्या विरोधात जे आहेत कुणाबरोबर तुमची लढत होईल असं वाटतं? म्हणजे याच्यामध्ये आपण बघतोय की MIM आहे, BJP आहे, तेवढं काही नाही. ही लढत तुमची शेवटी फाईट जी म्हणतो ती कुणाबरोबर होईल? तसं बघायला 16 मध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये सेक्युलर समाज म्हणजे अल्पसंख्याक समाज खूप आहे, त्यामुळे कदाचित MIM आणि BJP बरोबर थोडीफार लढत व्हायची शक्यता आहे. या दोन कॅन्डिडेट बरोबर सीमा येलगुलवार मॅडम ज्या प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसच्या उमेदवार आहेत. आपण म्हटलं की त्या आता मुख्याध्यापिका म्हणून काम करतायत आणि याच्या आधी ते बँकिंग सेक्टरमध्ये होत्या आणि एक सुशिक्षित असा उमेदवार प्रभाग क्रमांक 16 मधून दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की लढत जी होईल ती भाजपा किंवा MIM याशिवाय कोणाशी होणार नाही. तर हे दोन उमेदवार आहेत, बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी नाही, तर हे दोन आपले प्रतिस्पर्धी असतील असं त्यांनी सांगितलं. आणि समाजकारण करता करता आपण ह्या राजकारणामध्ये पाऊल टाकलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मॅडम, आज विजयाचा विश्वास ज्याला आपण म्हणतो तर तो कितपत आहे की नक्कीच आपण ह्या मैदानात बाजी मारणार आहोत? हा विश्वास कशा पद्धतीचा आहे? आणि शेवटी यामध्ये तुम्हाला सगळे मदत करणारी कोण कोण असतील अशी? म्हणजे आपण म्हणतो की पाठबळ जे म्हणतोय आपण मनुष्यबळ, तर ते आज कसं आहे आणि म्हणजे समर्थन कशा पद्धतीचं आहे आणि विश्वास कितपत आहे? पाठबळ जे आहे ते आपल्या जनतेचंच आहे. म्हणजे अक्षरशः की लोक म्हणतात की तुम्ही इथं यायची गरजच नाहीये, आमचं मत काँग्रेसलाच आहे. म्हणजे काँग्रेसच्या विचारधारावर आणि लोकशाहीवर विश्वास लोक खूप आहेत. मॅडम, आपण असं म्हणजे जे काही पालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपण
तुम्ही पाहिलं असेल म्हणजे भाजपमध्ये देखील उमेदवारीवरनं काय काय झालं, काँग्रेसमध्ये पण काय काय सगळं झालं, आपण ते सगळं हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटलं म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी झाल्या अगदी प्रभाग म्हणजे तुम्ही ज्यांचं नाव घेता ते फिरदौस पटेल यांच्या बाबतीत देखील काय झालं ते तुम्ही पाहिलं की त्यांनी ऐन वेळेला तो पक्ष सोडला. हे राजकारण कशा पद्धतीचं चाललेलं वाटतं आणि या राजकारणाबद्दल काय वाटतं हे सगळं जे चाललेलं आहे? फिरदौसताईंनी दिशाभूल केलेली आहे. फिरदौसताईंना पहिल्या यादीतच त्यांचं नाव डिक्लेअर केलं होतं आमच्या पॅनलमध्ये आणि त्यांना तिकीट उमेदवारी सर्व त्यांचं फिक्स होतं. फक्त निवडणुकीच्या ज्या इंटरव्ह्यू नॉमिनल घेतात त्यामध्ये प्रणितीताई बोलल्या होत्या की तुम्ही मागच्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस आदल्या दिवशी MIM मध्ये गेले होते तुमच्या घरचे, तर यावेळेस तुम्ही तसं करू नका, आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलाय तर त्या विश्वासास पात्र राहा, एवढंच त्या बोलल्या सगळ्यांसमोर. तर ते त्यांना हर्ट झालं असं त्या म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण ही दिशाभूल आहे की पक्षाने त्यांना उलटं पहिल्याच यादीत त्यांचं नाव दिलं आणि त्यांना तिकीटही दिलं होतं. त्यांच्या स्व इच्छेनी आणि त्यांच्या काही स्वार्थापोटी त्या तिकडे गेलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं आधीपासून ठरलं होतं असं? हां, हो. आणि आणखीन वेळी आपण तोच मुद्दा म्हटलं की आणखीन एक अपक्ष उमेदवार देखील आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. हो हो, त्याही त्यांच्याच घरच्या आहेत. पठाण म्हणून आहेत, त्याही त्यांच्या फिरदौस पटेल त्यांच्याच घरच्या आहेत. मग ते त्यांच्या घरगुती काय कारण आहेत मला नाही म्हणजे पण असं आपण पाहतोय की शेवटी या सगळे जे आपण एक 2-3 नावं जी घेतोय त्यांच्यामुळे कुठल्याही मतांमध्ये काँग्रेसचा फरक पडणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही पडणार, कारण जी जुनी माणसं आहेत जी सेक्युलर आहेत ती काँग्रेसलाच घालणार. बरोबर आहे. आणखीन म्हणजे आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न होतो की येलगुरवार घराण्याच्या दृष्टीने तुमची उमेदवारी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. खरोखर म्हणजे तुम्ही निवडणूक आखाड्यात आहात आणि तेव्हा सगळ्यांचं लक्ष येलगुरवार कुटुंबियासह काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा प्रतिष्ठेचे. आज घरामध्ये कशा पद्धतीचं आत्मविश्वास आहे की नाही ही सीट जी आहे ती काँग्रेसलाच मिळणार किंवा काँग्रेसच जिंकेल, घरचं आज ते वातावरण किंवा तो घरचा आत्मविश्वास कसा आहे सगळ्यांचाच कुटुंबियांचा? 100% आहे विश्वास. बरं, म्हणजे कुटुंबियांचा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की सगळे काँग्रेसजन तुमच्याबरोबर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विश्वास कसा आहे? नाही, आम्हाला विश्वास आहे की आम्ही निवडून येणार. आमचं चारही पॅनल मधले सगळे निवडून येतील ही खात्री आहे. काही आव्हान वगैरे वाटतं का म्हणजे जे काय आताचं भाजपाचं वातावरण वगैरे आहे असं म्हणलं जातं की नाही म्हणजे भाजपा तेच तुम्हाला प्रश्न विचारतो की काही चॅलेंजिंग असं तुम्हाला या निवडणुकीत काही वाटतं का की नाही भाजपासमोर आपण लढत देतोय, काही असं आव्हानात्मक असं काही वाटायला लागलं का की केवळ म्हणजे आपण काँग्रेसचे उमेदवार तुल्यबळ म्हणजे काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी दिली आहे आणि त्या बळावरती आपण निवडून येऊ? काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? मी चॅलेंजिंग आव्हानात्मक परिस्थिती काही आहे का अशी? तशी तर मला काही आव्हानात्मक परिस्थिती वाटत नाही, त्या प्रभागात तरी नाही वाटत. आणि याचबरोबर एक शेवटचा प्रश्न असा आहे की मतदारांना तुम्ही आव्हान काय कराल? प्रभाग क्रमांक 16 मधून जेव्हा तुमची ही सगळी उमेदवारी आहे कशा पद्धतीचं तुम्ही मतदारांना आव्हान कराल? की मतदारांनी जो काही माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि जो मी त्यांना शब्द दिलाय तो शब्द मी नक्की पाळेन की ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांशिवाय आपला प्रभाग 16 हा आदर्श कसा बनवता येईल, स्वच्छ नीटनेटका आणि मुलांचं एज्युकेशन असू दे किंवा त्यांचं सांस्कृतिक सर्वांगीण विकास तिथल्या विद्यार्थ्यांचा कसा होईल आणि महिलांच्या हाताला रोजगार कसा मिळेल ह्या गोष्टी मी कटाक्षाने बघणार आहे. अवास्तव गोष्टी मी बोलणार नाही, ज्या रिअलिस्टिक नाही आहेत त्या बोलणार नाही. मी जे गोष्टी मी करू शकते म्हणजे त्यापेक्षा जास्त करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि महिलांच्या सर्वांगीण विकासावर माझा जास्त भर असेल. आता एक आणखी खरं तर तो प्रश्न राहिला म्हणजे आता शेवटी 16 जानेवारीचं चित्र कसं असेल प्रभाग क्रमांक 16चं? 16 असं म्हणायचं नाही, प्रभाग क्रमांक 16चं चित्र 16चं चित्र काय असेल? उमेदवार निवडून येतील ही मला खात्री आहे, कारण सर्व सुशिक्षित नाही. 4 उमेदवार येतील, कोणत्या पक्षाचे येतील असा महत्वाचा आहे? काँग्रेसचेच येणार.
मी ते म्हणजे तुमच्याकडनं मला तेच म्हणलं. काँग्रेसचेच येणार, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझी प्राचार्य आसादे सर आहेत तिथे, त्यांचाही पालकांचा वर्ग आहे. माझी मुख्याध्यापिका दफेदार मॅडम आहेत, त्या उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत रिटायर्ड. मी स्वतः आहे, मी पण प्रिन्सिपल आहे सध्या. आणि नरसिंग कोळी हे विद्यमान नगरसेवक आहेत, ते गेली 2 ते 3 टर्म नगरसेवक आहेत. त्यांचं कार्य तिथे खूप चांगलं आहे, त्यामुळे आम्हाला तशी कोणाची भीती अशी नाही. आणि आता खास करून असं आहे की मग महिला वर्गाला सांगणं काय तुमचं? आता तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात म्हणून असं आहे की महिलांना सांगणं काय आहे की नाही, नगरसेवक झाल्यानंतर म्हणजे नक्कीच महिलांच्या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊ. नगरसेवक झाल्यानंतर मी महिलांच्या प्रश्नांकडे जास्त लक्ष देईन. आणि शेवटी किती झालं तरी की महिलांमध्ये जास्त विश्वास असतो, महिला या एकनिष्ठ असतात. त्यामुळे मी जे काही आपल्या महिलांची डिमांड असेल की बाबा आम्हाला बचत गटा थ्रू किंवा कोणत्याही स्वयंरोजगाराच्या संधी असतील किंवा शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांना मिळवून देणं, त्यांच्या घरातल्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणं, यावर मी जास्त भर देईन. मॅडम, महिला उमेदवार आहेत आणि मग शेवटी आपण काही काही चित्र असं पाहतो की महिला उमेदवार असतात पण राजकारण मात्र घरची मंडळी किंवा अन्य कोणीतरी करत असतं, असंही आपल्याला काहीतरी यातून दिसतं किंवा बहुतेक वेळेला दिसतं. तुमचं याच्यावरचं मत काय? माझ्या प्रभागात सुद्धा अशी परिस्थिती आहे की महिलांना राजकारणापुरतं त्यांचा चेहरा समोर आणला जातो आणि राजकारण मागची पुरुष मंडळी करतात. तर ते अतिशय चुकीचं आहे की तुम्ही शेवटी सत्तेसाठी कुठेतरी फायदा करून घेता आणि त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे त्या महिलेला न्याय दिल्यासारखा होतच नाही, ती महिला घराच्या बाहेर पडतच नाही, फक्त राजकारणापुरती समोर येते आणि 4 घरं फिरते. तर हे ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आणखीन एक गोष्ट होते की मध्यंतरी इथल्या एका विद्यमान आमदारांनी एक आव्हान असं केलं की तुम्ही कमळ बघून मतदान करा. मग हे जे आव्हान आहे तुम्हाला म्हणजे हे पटणारं आव्हान आहे का की कमळ बघा आणि मतदान करा, म्हणजे उमेदवार कोणी बघायचं नाही? काय वाटतंय अशा आव्हानानंतर तुम्हाला काय वाटतं? अतिशय चुकीचं आव्हान आहे. माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की जनतेने व्यक्ती बघून मतदान करावं. त्या व्यक्तीची निष्ठा, तो किती विश्वासार्ह आहे, त्याचं चारित्र्य काय आहे हे तपासून, तो किती सुशिक्षित आहे हे पाहून लोकांनी मतदान करावं, ना की पक्ष आणि समाज बघून करावं. शेवटी माणुसकी, हा धर्म आणि मानवता हे बघून लोकांनी मतदान करावं. कारण ही महानगरपालिकेची निवडणूक आहे की तो स्थानिक व्यक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या सर्व समस्या सोडवणार आहे. तर तुम्ही पक्ष आणि समाज न बघता माणुसकी या नात्याने त्या व्यक्तीचं चारित्र्य आणि निष्ठा यावर तुम्ही नक्कीच भर द्यावा. आणि तेवढे सुज्ञ नागरिक आता सोलापूरचे झालेले आहेत की सोशल मीडिया थ्रू त्यांना सर्व गोष्टी समजतात, ते आढावा घेतात आणि नक्कीच जनता योग्य तो निर्णय देईल. आणखी एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचा झेंडा 16 तारखेला तुम्हाला महापालिकेवरती दिसेल का? नक्कीच दिसेल. कारण सध्या तर चित्र आहे की काँग्रेसच्या साईडनी सगळेजण म्हणजे आम्हाला प्रतिसाद देत आहेत की काँग्रेसचे 20-22 सीट आरामात येतील आणि अन्य वेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील. संमिश्र. नक्कीच प्रभाग क्रमांक 16 क मधील उमेदवार काँग्रेसच्या सीमा येल्लुवार यांच्याशी आपण सविस्तर असा संवाद साधला. त्यांनी सांगितलं की खरं तर म्हणजे आव्हान म्हणून कुठलं समोर नाही आहे, कारण तळागाळातील जनतेशी नाळ जुळलेली असे आमचे सगळे उमेदवार आहेत आणि स्वतः त्या एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत. येल्गुलावर घराण्यातून त्या आलेल्या आहेत आणि घराण्यापेक्षाही बँकिंग क्षेत्रातून काम करताना, शैक्षणिक क्षेत्रातून काम करताना त्यांचा लोकांशी चांगलाच संवाद आलेला आहे आणि त्या आधारावरती आणि समाजकारणातील कार्यामुळं नक्कीच प्रभाग क्रमांक 16 मधून आपणासह काँग्रेसचं पॅनल विजयी होईल. आणि मुळामध्ये जे काही भाजपाकडनं वल्गना करण्यात येते की नाही म्हणजे आम्ही सर्वत्रच बाजी मारू, असं कुठलंही चित्र
ग्राउंड लेवलला नाही, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. प्रचाराच्या 3 फेऱ्या झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतोय की बदललेलं वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने आहे. आणि आपली जी लढत आहे हे प्रभाग क्रमांक 16मध्ये जी एकंदरीत स्थिती आहे त्यातून आपला जो सामना आहे तो भाजपा किंवा MIM याच उमेदवारांबरोबर ती होईल आणि त्यामध्ये काँग्रेस नक्कीच बाजी मारेल. 16 तारखेचं चित्र हेच असेल असं सीमाताई येलगुलवार यांनी सांगितलं. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात त्या आल्या आणि त्यांनी एक आपली सविस्तर अशी भूमिका मांडली. कारण प्रचारादरम्यान बोलणं जे होतं ते थोडक्यात होतं, विजन मांडणं म्हणतोय आपण, तर ते संक्षिप्त स्वरूपात होतं. तेव्हा इथं सविस्तर अशी त्यांनी भूमिका या व्यासपीठावर मांडली. त्याबद्दल द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ते धन्यवाद.